घरी ते रोजा आहेत ना, हा मग रोज ते पुरी त्या जरा आजारी आहे, हा हा त्यामुळे ना ते आपण एक रोज कापून घेतो. अच्छा. इतकं गोड नारळ पाणी मी कधीच पिलं नव्हतं. आज मी वसईमध्ये एक भन्नाट नारळ पाणी ट्राय करणार आहे. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी वसई. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. मंडळी, आज मी वसईमध्ये एकदम फ्रेश नारळ पाणी ट्राय करणार आहे. किती गोड आहे, किती टेस्टी आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा बघा, रस्त्यावर नारळाचा स्टॉल आहे आणि ही बाई स्टॉलवर काम करत आहे. पहा किती छान स्टॉल आहे ना. रोज वसईमध्ये लोक ताजे नारळ पाणी घेण्यासाठी येतात. चला आपण जाऊया. ताई, नारळ कसे दिले? नारळ 50 वाले आहेत, 60 वाले आहेत. 50 वाले आहेत, 60 वाले आहेत का? 50 वाले कोणते आहेत? इकडे आहेत, 60 हे 50 वाले का? आणि 60 वाले? 60 वाले इकडे आहेत. 60 वाले इकडे आहेत का? अच्छा, पाणी गोड आहे का? हा, पाणी गोड असते. मग तुम्ही काय इकडेच फोडून देता की काय पॅक करून देता? फोडून देते, पार्सल नेतात, आखेच नारळ नेतात, तसे नेतात. आता नारळ तुम्ही कुठून आणता? आपल्या इकडूनच आपल्या इथूनच घेतात का? संपतात का? संपतात थोडे. आता थंडी आहे ना, थंडी थोडे कमी संपतात. आता कमी संपतात, उन्हाळ्यामध्ये जास्त संपत असेल ना. हा, अच्छा, हे कधीपासून तुम्ही चालू केलं? झाले 5-6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली का? चालेल. आता आम्हाला किती नारळ? 4 नारळ पाहिजेत. हा, तर मग आम्हाला इकडे फोडून देतील का? हा, देणार ना. हा, नक्की फोडून द्या. हा, आणि तो पाण्याचं काय करतं मग? आम्हाला पॅक करून देणार पिशवीमध्ये. पिशवीमध्ये घालून हा, दे. चालेल. चालेल. हा, हे काय स्ट्रॉ आहेत का? आहेत. स्ट्रॉ ठेवलेत का? हा. हे कशाला? म्हणजे पाणी प्यायला. पाणी प्यायला. त्याच्या म्हणजे ती बाटली आहे, ती बाटली कापून त्याच्यामध्ये स्ट्रॉ ठेवलेत. बापरे, बघा कशी आयडिया केली आहे ती ताईनी. बघितलं का? ती सुंदर वाटते ना. म्हणजे पटकन तिकडून स्ट्रॉ काढून द्यायला बरी. म्हणजे आपल्याला द्यायला बरं पडते असं. हा, आपल्याला द्यायला बरं पडते पटकन ना. असं नाळ कापायचं आणि तिकडून पटकन, म्हणजे स्ट्रॉ शोधायला नको. शोधायला नको. पुढच्या पुढे समोर असली का बरी. आणि त्याच्या बाजूला पिशवी ठेवली आहे बघा. हा. पिशवी पण आहे. पिशवीत काय ठेवलं ताई? पैसे का? हा, बघा पिशवी पण ठेवली आहे बघा. त्या पिशवीमध्ये आपल्याला काय चेंज वगैरे द्यायची असेल त्यांना कुठे काय, सगळे जीपी करत नाही ना. कोणाकडे कॅश पण असतो, मग ते कॅश असतात, मग त्यांना सुट्टे द्यायचे असतात. त्यामुळे ही पिशवी पण आहे बघा. बघितलं का ताईने कसं काय व्यवस्थित केलं बघा. ही छत्री बघा केवढी मोठी. ही छत्री बघा. बापरे, हे बघा मेन रोडवर आहे ना. मांजर पण आले मागून. पत्रा पण लावलेत बघा. सावली येते, सावली. ओके, चला इकडून बघते. हे सुके नारळ आहेत. हा, थांबा. बोला ताई, जोरात बोला. हे बोला. सुके नारळ आहेत खोबऱ्याचे. हे सुके नारळ आहेत का? वापरू शकतात. 68 सांगतात तेच ना. 68 नाही, एकदम सुके. आपण एकदम देवाला सुके. फोडू शकतात. हे काय पेत नाही का लोक? पीत नाही. पेत नाही? मग कशाला? काय करायचं असेल तर नेतात. हे घरामध्ये चटणी वगैरे बनवतात हा, त्याच्यासाठी. काय पकवान करायचं असेल तर नेतात का? आणि आपल्या देवासाठी पण जातात मंदिरात फोडायला. मंदिरात फोडायला. मग याचं काय प्राइस आहे? हे 30 केवढी? 30 रुपये. 30 रुपयाचं एक. हा, हे बघा मंडळी, हे जे दिसतात ना, हे जे नारळ आहेत ना, हे नारळ पिण्यासाठी वापरले जात नाही, तर ह्या नारळाचा वापर पकवानासाठी किंवा मंदिरात चढवण्यासाठी असा वापर केला जातो. 30 रुपयाला एक आहे. हा, पहा ना मंडळी, लोक किती आनंदाने नारळ घेत आहेत. वसईमध्ये हे खूप प्रसिद्ध आहे. अंकल केवढ्याला घेतले नारळ? ते सिलून नाही घेतले ना, असंच घेतले. त्याचं काय करायचं तुम्ही? घरी ते रोजा आहेत ना, हा मग रोज ते पुरी त्या जरा आजारी आहे, हा हा, त्यामुळे ना ते आपण एक रोज कापून घेतो. अच्छा. घाई नाही ताई, सावकाश करा. 4 ना. 4.
मंडळी बघा ना, ताई कशा नारळ फोडतायत, त्या सहज रीतीने फोडतायत. त्यांना खूप एक्सपिरियन्स झाला आहे ना. नारळ हे फ्रेश दिसत आहेत. मी 4 नारळाचं पाणी पार्सल घेऊन जाणार आहे. नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेषतः या उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी हे आपल्याला रिफ्रेशिंग ठेवते. माझं पार्सल आता तयार होत आहे. वसईमध्ये नारळ पाणी खूप प्रसिद्ध आहे. हा नारळाचा स्टॉल आहे तो मेन रोडवर आहे. त्यामुळे इकडे लोक रोज नारळ पाणी प्यायला येतात. नारळ पाणी जागेवर पितात सुद्धा आणि पार्सलसुद्धा घेऊन जातात. वसईमध्ये साधं जीवन पण खूप सुंदर आहे. लोक लहान गोष्टीमध्ये आनंद मानत असतात. छोटे छोटे निसर्गदृश्य आणि लोकांचे लाईफस्टाईल मी तुम्हाला दाखवत आहे. बोला. हे घ्या तुमचं नारळाचं पाणी पार्सल. पार्सल तयार आहे ना. पार्सल पण मिळते आणि जागेवर पिऊ पण शकतात. पार्सल पण भेटू शकते. हां, पार्सल पण देतात आणि पिऊ पण शकतात ना. रेडी झालं. मंडळी हे बघा, ताईने मला हा नारळ फोडून दिला आहे आणि पाणी देखील मला वाटते जेवढा नारळ मोठा दिसतो तेवढा पाणी देखील खूप आहे. आता मी पाणी पिऊन बघते. नारळ पाणी सांगतात अतिशय गोड आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब